गुड मॉर्निंग माय ऑल फ्रेंड्स. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप वेगळं आहे. मी गेले 5 वर्ष झाले इथे राहते. 5 वर्ष 7-8 वर्षापूर्वी मी हा फ्लॅट बुक केला होता. तर एवढी वस्ती इथं नव्हती आणि आता खूप छान असे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत. मी बघू शकता. मी बाकीचं झूम करून दाखवते तुम्हाला. ही जी आहे जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ती SMBP कॉलेज येते. त्याच्या बाजूला भाजी मंडई आहे आणि इथं जे छोटं काम चालू आहे ते मॉल येतो इथं. त्याच्यानंतर खूप साऱ्या छान अशा सोसायट्या इथं आहेत. तुम्ही बघू शकता. खूप छान असा व्ह्यूज माझ्या गॅलरीतून खूप सुंदर असा दिसत होता. आणि हा व्हिडिओ बघण्याचं कारण खूप वेगळं असं आहे. कारण आपण जेव्हा फ्लॅट घेतो, आपण कधी कधी रेडी पोझिशनला फ्लॅट घेतो, कोणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं तेव्हा हा फ्लॅट बुक करतं. तुम्ही बघू शकता छान अशी माझी अशी बिल्डिंग आहे. छान माझ्या गॅलरीतून मी जर एकटी असेल घरी तरी मी गॅलरीत बसले तरी मला कधीही बोर होत नव्हतं. आणि आज सकाळी डोक्यात आलं की यार आपण हा फ्लॅट घेतला, व्ह्यू छान आहे इथला, खूप सुंदर आहे. इथं SMBP कॉलेज येते, त्याच्यानंतर मॉल जवळ येतो आहे. आणि नंतर हे कन्स्ट्रक्शनचं काम बघा तुम्ही. आता हे जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ही बिल्डिंग मिनिमम 23 मजल्याची ही बिल्डिंग आहे. जर जेव्हा ही बिल्डिंग इथपर्यंत जाईल वरती, खूप वरती जाणार, त्याच्यानंतर इकडं पण यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इथं पण खूप साऱ्या बिल्डिंग्स येणार. म्हणजे मला हा कुठलाही व्ह्यूज इथून दिसणार नाही. म्हणजे यांचं हे काम आहे ते इथपर्यंत येईल. हे गार्डनचं फेसिंग आहे या साईडला. रात्रीचा व्ह्यूज खूप सुंदर मला इथून दिसत होता. ह्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू झाल्यामुळे मला तिथलं दिसणार नाही. हे मला 5-6 वर्षापूर्वी लक्षात आलं नाही. जर तुम्ही घर घेत असाल, रेडी पोझिशनला घर घ्या. रेडी पोझिशन त्याच्यानंतर आजूबाजूला बघा की कुठली कन्स्ट्रक्शनची कामे आल्यानंतर आपल्या गॅलरीतून ते दिसेन असं म्हणून. हे बघा खूप छान असा हा रामा ग्रुप आहे. खूप सुंदर असा व्ह्यूज मी तुम्हाला रात्रीचाही व्ह्यूज एक व्हिडिओ रात्रीचा पाठवते. कारण यांचं आता काम चालू झालेलं आहे. 1 2 3 4 5 6व्या फ्लोअरपर्यंत यांचं काम आलेलं आहे. 2 मजली पार्किंग असेल यांची. त्याच्यानंतर 23 मजल्याची ही बिल्डिंग. तिकडं एक, इथं जे पाणी साचलेलं आहे इथं, आणि परत इकडं, असे 3 बिल्डिंग्स यांच्या होणार आहेत. रात्रीचे जेव्हा दिवाळीचे लाईट लागत होते तेव्हा खूप असे सुंदर असा व्ह्यूज दिसत होता. हा मेन रोड आहे, देहू आळंदी रोड. छान असा माझा देहू आळंदी रोड बघू शकता तुम्ही. छान असा व्ह्यूज होता माझा. पण आता हे काम 6व्या फ्लोअरला आल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की यार आता हे लाईफ टाईमसाठी ही बिल्डिंगही राहणार आहे, समोरची बिल्डिंगही राहणार, माझी गॅलरीही राहणार. तर मी तो विचार केलेला नव्हता. आणि आज जेव्हा मी हा विचार करते की यार आता 6व्या फ्लोअरमध्ये आलं म्हणजे मला त्या साईडचं काही दिसणार नाही आहे. त्याच्यानंतर मला इथे बिल्डिंग आल्यानंतर ह्या साईडचं काही दिसणार नाही. म्हणजे ही बाजू पूर्ण कम्प्लिटली पॅक होणार आहे. म्हणजे हे जे रात्रीचा व्ह्यूज मला दिसत होता किंवा दिवसभरातून दिसत होता तो मला बिलकुल पण दिसणार नाही आहे. त्याच्यानंतर मॉल येतो आहे, त्याच्यामुळं मला भाजी मंडई, कॉलेज हेही मला दिसणार नाही आहे. त्याच्यामुळं मला फक्त जे दिसणार आहे ते खालचं पार्किंग वगैरे आमची. बाकी बिलकुल समोरचा कुठल्याही प्रकारचा व्ह्यूज मला दिसणार नाही. रात्रीचे लाईट्स लागल्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यूज इथून दिसत होता. मी रात्रीचा एक व्हिडिओ शेअर करते तुमच्याबरोबर. रात्र झाल्यानंतर तुम्ही बघा. इथं झूम केल्यानंतर इथं एक स्वामी समर्थ केंद्र पण आहे आमचं. त्याच्यानंतर जे ब्राऊन कलरमध्ये दिसतं आहे तिथं माझ्या मुलाची स्कूल आहे. असं छान असं ही जी ब्राऊन कलरची इकडे स्कूल आहे, हे सिटी स्प्रेड नाव रात्री तुम्हाला दाखवते. छान अशी स्कूल आहे. याच्यानंतर इकडं SMBP म्हणून स्कूल आहे, ही कॉलेज होते, त्याच्या बाजूची SMBP स्कूल पण तिथं आहे. आणि सो आय एम व्हेरी सॅड. सो मला अजिबात नाही आवडलं मला. रात्रीचा व्ह्यूज आहे. खूप सुंदर अशा गाड्या जातात. खूप सुंदर असं लाल अक्षराची दिसते ते सिटी स्प्रेड स्कूल आहे. मी सर्व याला खूप मिस करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी लाईफ टाईम माझ्याकडे राहावा म्हणून मी हा यूट्यूबला शेअर करणार आहे. खूप सुंदर आहे असं. डोळ्यांना तर खूपच सुंदर दिसतं.